नमस्कार. स्मार्ट ऊर्जाचे संचालक संग्राम सर, सुशील सर, राहुल सर आणि त्यांची टीम, इथे बसलेले पाहुणे, मंडलिक सर, भोसले सर, भाऊ सर, माझे सहकारी, सर्व पालकवर्ग आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जसं तुमचं अकोले हे आत्ता मी ऐकलं की आदिवासी भाग आहे, तसाच मी पण मराठवाड्यातल्या एका मागासलेल्या भागातूनच आलेलो आहे. त्यामुळे या भागात आल्यानंतर छान वाटतंय, म्हणजे आपल्याच एरियामध्ये आल्यासारखं वाटतंय. त्यापेक्षा सर्वात आनंदाची गोष्ट काय आहे की अकोलेसारख्या ठिकाणी स्मार्ट ऊर्जा या क्लासच्या तर्फे किंवा या माध्यमातून तुम्ही आता इथं या सभागृहात जर बघितलं तर जे काही मोठे नाव आहेत महाराष्ट्रातले एज्युकेशनमधले, तिथली प्रत्येक गोष्ट दिसते आहे. फॉर एक्झाम्पल, पुढे एक SP कॉलेजचे प्राध्यापक बसले आहेत, फर्ग्युसन कॉलेजचे प्राध्यापक बसले आहेत. त्याबरोबरच तुमचे जे टीचर्स आहेत, स्पेशली आय नो राहुल सर, संग्राम सर, हे पुण्यातल्या एका इंजिनिअरिंगमधल्या नंबर 1च्या कॉलेजमध्ये वर्क केलेले आहेत, PICTमध्ये. त्यानंतर DY पाटील, PC शेवई किंवा सिंहगड कॉलेज, अशा विविध इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अतिशय उत्तम टीचिंग केल्यानंतर त्यांनी हा संकल्प केलेला आहे. साधारणतः माझा अनुभव आहे की बऱ्याच वेळेस कोचिंगमध्ये हे टीचर की पहिलं यश मिळालं नसल्यानंतर किंवा खूप मोठी चांगली नोकरी लागली नसेल, तिथं व्यवस्थित नसेल, यानंतर कोचिंग सुरू करतात. पण माझा अनुभव आहे की हे फक्त या कॉलेजेसमध्ये एंट्री मिळण्यासाठी किंवा प्राध्यापक म्हणून वर्क करण्यासाठी एक हायर क्वालिफिकेशन लागतं. तर ते क्वालिफिकेशन यांच्याकडे आहे. फर्ग्युसनसारख्या महाविद्यालयातनं शिक्षण घेतल्यानंतर नेटची एक्झाम देणं किंवा PhD कंप्लीट करणं आणि त्यानंतर खूप चांगला इंजिनिअरिंगमध्ये फीडबॅक असताना तो जॉब सोडणे आणि कोचिंगमध्ये येणे. तर मी सांगेनच की सरांना मी सुरुवातीला आम्ही इंजिनिअरिंगमधला चांगला प्राध्यापक गमावतोय, त्यामुळं मी थोडा विरोध केला होता. पण सरांनी सांगितल्यानंतर आय टोल्ड दॅट येस, जर तुम्ही एखाद्या ग्रामीण भागामध्ये जाऊन जर चांगलं कार्य करत असाल तर डेफिनेटली विल सपोर्ट यू. आणि खरी तर गरज चांगल्या प्राध्यापकाची, चांगल्या टीचरची पुण्या मुंबईसारख्या शहरापेक्षा अकोलेसारख्या शहरामध्ये आहे. आणि छान वाटतंय की इथे या अकॅडमीतर्फे मला हे तिघा-चौघांचाच परिचय आहे. असेच बरेच प्राध्यापक असणार आहेत आणि अशी जर टीम असेल तर तुमच्यापैकी कोणालाही पुण्या मुंबईचा किंवा पुण्याचा, नाशिकचा, बाहेरचा विचार करायची गरज नाही. आणि मी नेहमीच म्हणतो की प्राध्यापकापेक्षा मी एक चांगला विद्यार्थी आहे, सिन्सिअर स्टुडंट. तर मला वाटतं की 12thपर्यंतचं एज्युकेशन आपल्या भागात जर चांगल्या पद्धतीनं जर मिळत असेल तर दॅट इज द बेस्ट थिंग. आणि मला काय सांगितलं आहे सरांनी की 12वी नंतर काय करायला पाहिजे किंवा स्पेशली इंजिनिअरिंग ॲडमिशनमध्ये काय अडचणी येतात. तर मी तर सांगेन की जो विद्यार्थी 12वीमध्ये चांगले मार्क्स घेतो, आत्ताच मी ऐकलं की नवीन क्लास असताना जर 40 विद्यार्थी 90%च्या पुढे CETमध्ये मार्क्स घेत असतील तर अशा विद्यार्थ्यांना जास्त काळजी करायचं कारणच नाही. म्हणजे एक मिनिमम टार्गेट मी तर सांगेन की तुम्ही मिनिमम टार्गेट 80% मिनिमम ठेवायचं, व्यवस्थित 90% आणि जे महत्त्वाकांक्षी आहेत 95+. आणि ज्यांना COEP, PICT किंवा IIT, NITमध्ये जायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी 98 आणि 99 विचार करायला काहीच हरकत नाही, मिळू शकतात.
काही शहरातल्याच विद्यार्थ्यांनी जास्त मार्क घ्यावेत असं कधीच सांगितलेलं नाही. कुठलाही विद्यार्थी चांगले मार्क्स घेऊ शकतो. मी नेहमीच सांगतो की आय स्टील फील प्राऊड ऑफ माय ज्युनियर कॉलेज, शाहू कॉलेज लातूर पॅटर्न. अजूनही 40 वर्ष, मोर दॅन 40 इयर्स, नंबर 1 इन महाराष्ट्र. स्टुडंट तर खेड्यातलेच आहेत. चांगले टीचर, व्यवस्थित विद्यार्थी अभ्यास करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय लागतं या क्षेत्रामध्ये तर बॉन्डिंग लागतं. म्हणजे मला 11वीला गेल्यानंतर अजूनही आठवतं आहे की एका माझ्या सिनियरला मी विचारलं होतं की 11वी 12वी कशी असते, हार्ड असते का, काय करायला पाहिजे. तो व्यक्ती आज दिल्लीमध्ये PMO ऑफिसला आहे, कमिशनर. त्यांनी फक्त एकच सांगितलेलं होतं की आपल्या कॉलेजचे टीचर असे आहेत की फक्त तू जर लेक्चर अटेंड केले तर 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळतील. त्यावेळेस CET हा संकल्प नव्हता. PCMवरती ॲडमिशन असायचे. अँड इट वॉज रिअली ट्रू. द सेम एक्सपिरियन्स आय गॉट. आणि आत्ता प्रोग्राम थ्रूच मी बघत होतो की ज्यावेळेस संग्राम सर प्रास्ताविक करायला आले इथं, तर या भागातनं जोरदार टाळ्यांचा आवाज आला. तर दॅट इज द इंडिकेशन. ते इंडिकेशन आहेत की टीचर्सचं आणि मुलांचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. कधीही विद्यार्थ्याला मनामध्ये अशी काही शंका यायला नको आहे की माझ्या टीचरला मी कसं विचारू, कसं अप्रोच करू. आणि हे ज्या वेळेस रिलेशन मेंटेन होतं, जवळचं रिलेशन, त्यावेळेस रिझल्ट्स खूप छान येतात. की बऱ्याच जणांना वाटतं की एखाद्या पॅटर्नमधनं विद्यार्थी पहिले कसे येतात, खूप चांगले मार्क्स घेतात. पण तिथं त्या विद्यार्थ्यांचं आणि प्राध्यापकांचे खूप कष्ट असतात. म्हणजे आमचे काही प्राध्यापक आमच्या रूमवरती सायकलवरती यायचे आणि विचारायचे की तुम्हाला काही डिफिकल्टी आहेत का. आणि त्या प्रकारचं जर बॉन्डिंग झालं तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि इथं प्रत्येक गोष्टीत मी बघतोय की टेक्नॉलॉजीचा वापर दिसतोय. ॲट द सेम टाईम खूप मान्यवरांचे सत्कार केले, पण खूप सिस्टमॅटिक वेनी, खूप कमी वेळात. आणि ते खूप महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थ्यांनी फक्त क्लासमध्ये आपला अभ्यास, किती मार्क्स घेण्यापेक्षा या पण गोष्टी बघायला पाहिजेत की नियोजन कसं करायला पाहिजे, कोणता कार्यक्रम कसा अरेंज करायला पाहिजे. आणि प्रत्येक मुलाचा सहभाग दिसतोय आणि ते आनंद घेत आहेत. तर या गोष्टी कंटिन्यू करा, खूप चांगले मार्क्स घ्या. अजून एक मी गोष्ट सांगेन, कदाचित तुमचे टीचर सांगतच असतील की कुठेही असं लिखित नसतं की हाच विद्यार्थी याच भागातला, याच क्लासचा, याच कॉलेजचा पहिला यायला पाहिजे, टॉपला जायला पाहिजे. ते फक्त कशावरती डिपेंड असतं की कुठल्याही विद्यार्थ्यांना कोणीतरी सांगितलं आणि त्या प्रकारचं जर मार्गदर्शन केलं की तू पहिला येऊ शकतो, तू जाऊ शकतो. आत्ताच बघितलं की आमच्या मॅम, मी डायरेक्टली नाव आठवत नाही, पण सायबर सिक्युरिटीमध्ये एकदम टॉपमध्ये येऊ शकतात. तर आपल्यापैकीच कोणीही येऊ शकतं, CETमध्ये येऊ शकतं, JEEमध्ये येऊ शकतं. फक्त तो विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. आणि हे करण्यासाठी सध्याची जी अडचण आहे विद्यार्थ्यांची, आता हे विद्यार्थी काय करतात आय डोंट नो. मोबाईल ॲटलिस्ट थोडा वेळ तरी प्लीज कीप अवे मोबाईल अँड मेक द स्टडी. आणि त्यासाठी मी एक सजेस्ट करेन की लकीली एक संधी मिळाली की महाराष्ट्रातल्या टॉपच्या विद्यार्थ्यासोबत शिकण्याची. आणि त्यावेळेस मी ऑब्झर्व करायचं की प्रत्येक विद्यार्थ्याचे काय चांगले गुण आहेत, काय करतात. तर जे आता IAS आहेत किंवा सेक्रेटरी लेवलला आहेत, MPSC ऑफिसर्स आहेत किंवा मायक्रोसॉफ्टसारख्या कंपनीमध्ये खूप मोठ्या पदावरती आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी खूप चांगले मार्क्स घेतले, तर त्यांच्या क्रायटेरिया काय होते, ऑल दे वर व्हेरी पंक्च्युअल.
म्हणजे मला आठवत नाही की हे जे विद्यार्थी आता चमकत आहेत किंवा आता खूप मोठ्या पोझिशनवरती आहेत ते कधी क्लास बंक करायचे नाहीत. कारण आपण एक क्लास बंक केला ना, कदाचित त्या क्लासमध्ये काही शिकवलेलंही नसेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या मनामध्ये मोठी शंका असते की व्हॉट हॅपन्ड येस्टरडे, तर तो रिमूव्ह करायचा. तर या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या आणि आपल्या टीचर्सवरती 100% विश्वास ठेवायचा. एक ॲज अ टीचर म्हणून सांगतो की कुठलाही टीचर चुकीचं शिकूच शकत नाही, शिकवताच येत नाही. इट्स व्हेरी डिफिकल्ट. हां, फक्त त्यामध्ये किती इम्प्रेसिव्ह आहे हे असू शकतं. त्यामुळे तुम्ही 100% विश्वास ठेवा की आपले टीचर खूप छान शिकवतात. आणि यासाठी जे काही आपणाला लक्ष द्यायचं ते काळजीपूर्वक लक्ष द्या. आणि हे पण टेन्शन घेऊ नका की आपण जे काही लर्न करतो किंवा वर्गात बसतो 100% डायजेस्ट त्याच वेळेस होईल याची गॅरंटी नसते. पण आपण अभ्यास करताना आपणाला जाणवलं की हे सरांनी शिकवलं आहे, त्याचा खूप फायदा होतो. आणि खूप अति अभ्यास करण्यापेक्षा एक सवय नसेल तर हार्डली टेक्स 2 days, 2 दिवस तुम्ही 4:30-5ला उठायची सवय ठेवा. इफ इट इज 4 दॅट इज द बेस्ट थिंग. पण 4:30-5 वाजता आणि एक 15 मिनिटामध्ये अभ्यासाला बसायचं. 1 to 2 hours ओनली. अँड दॅट इज गोइंग टू बी इक्वॅलंट ऑफ 4, 5, 6 hours ड्युरिंग द डे ऑर इन द नाईट. त्याचं एक टेक्निकल कारण सांगतो की आपण ज्यावेळेस झोप घेतल्यानंतर जागा होतो त्यावेळेस आपली बॉडी फ्रेश झालेली असते आणि आपली जी एनर्जी असते, ऊर्जा, ती टॉपमोस्ट लेवलला असते. कॉन्सन्ट्रेशन खूप असतं, डिस्टर्बन्स नसतो. सकाळी कोण टी व्ही लावत नाही किंवा आपणही बघत नाही. तर या प्रकारे अभ्यास केला तर खूप छान होईल. आणि त्यानंतर इंजिनिअरिंग ॲडमिशन्स स्पेशली मी सांगेन की इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी तुम्ही आत्ता स्पेशली स्टुडंटनी जर 12चे विद्यार्थी असेल तर इंजिनिअरिंग ॲडमिशनचा तुम्ही विचार करू नका. जास्तीत जास्त पालकांनी विचार केला तरी चालेल. तुमचं टार्गेट काय असायला पाहिजे की इन कमिंग CET एक्झाम, JEE एक्झाम यू शूड हॅव द मॅक्झिमम पॉसिबल मार्क्स. ते तुमच्या परीने. आणि तुम्ही पण असं समजू नका की तुमची कॅपॅसिटी थोडी कमी आहे. unnecessary you should not feel take the pressure that I must take 95 or 96 or 99% marks. तुमची जी ॲबिलिटी आहे ते तुमच्यापेक्षा दुसऱ्यांना कुणालाच माहिती नसते. तर ती मॅक्झिमम एक्सटेंड करा, मॅक्झिमम पॉसिबल मार्क्स घ्यायचा प्रयत्न करा. त्यामध्ये कदाचित एखाद्या वेळेस अपयश पण येऊ शकतं. आणि अपयश आलं तरी टेन्शन घ्यायचं कारण नाही. कारण महाराष्ट्रात किंवा आज भारतामध्ये भरपूर कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि चांगले कॉलेजेस आहेत. फक्त तुम्हाला चांगल्या कॉलेजची निवड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि निवड करताना काय करायला पाहिजे की, आणि तुमच्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट काय आहे की तुमचे डायरेक्टली टीचर्स दोज आर हॅविंग द एक्सपिरियन्स इन इंजिनिअरिंग कॉलेजेस, त्यांना बऱ्यापैकी जजमेंट आहे, त्यांची हेल्प घ्या. आणि तिथं जर तुम्हाला हेल्प मिळणारच 100%, आणि त्यापुढे जर एक्स्ट्रा हेल्प हवी असेल तर असा विचार करू नका की डायरेक्टली तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा. काही हरकत नाही. कुठल्याही पुण्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तरी यू कॅन कम टू PCU. आय विल बी देअर, आवर टीम विल बी देअर अँड यू कॅन टेक द गायडन्स. फक्त मी सर्व पालकांना, आता इथं मी काही खूप डिटेलमध्ये जाणार नाही, कदाचित सरांना माहिती आहे, बऱ्याच टीचर्सना माहिती आहे, किंवा तुम्ही यूट्यूबवरती फक्त इंजिनिअरिंग ॲडमिशन्स जर सर्च केला तर आय हॅव टोल्ड ऑलमोस्ट इन 50 minutes ऑल द थिंग्स. म्हणजे काय करायला नको आहे, काय करायला पाहिजे. यू कॅन गो थ्रू इट. तुम्ही त्या गोष्टी करा. फक्त की कोणीतरी सांगतंय, इवन दो आय एम टेलिंग दॅट
PCCOE, because I am working with PCCOE or PCET group, PCCOE college is the best. No doubt बेस्ट आहे म्हणून तरी मी सांगतो इथं. तरी पण पालक विद्यार्थी किमान एक वेळा कॉलेजला अवश्य भेट द्या. आणि तुम्ही एक कॉलेज आपल्याला निवडायचं आहे ना, एक 10 कॉलेजेसची लिस्ट करा. आउट ऑफ 10 2 दिवस पुण्यामध्ये 1 दिवस जर मुक्काम केला तर व्यवस्थितपणे 10 कॉलेजेसला भेट देऊ शकता. आणि 10 कॉलेजेसला भेट देताना फक्त तुमचे मार्क्स पण बघा, तुम्हाला कुठे मिळू शकतात ते गायडन्स डेफिनेटली डिटेलमध्ये तुमचे टीचर्स देऊ शकतील. तर अशा ठिकाणी जा, तिथल्या प्राध्यापकांशी संपर्क करा. तुम्हाला जर ॲडमिशनसाठी असेल तर कुठलेही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कुठेही असा बोर्ड नसतो की ॲडमिशनसाठी चौकशी करू नये किंवा येऊ नये. तर तुमचं नेहमी वेलकमच असतं, स्पेशली ॲडमिशन काळामध्ये. आमच्याकडे तर काही प्रॉब्लेमच नाही, पण कुठल्याही कॉलेजेसमध्ये गेलात तर, आणि स्पेशली PCETमध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, आमचे 2 इंजिनिअरिंग कॉलेजेस रावेतला आहेत, PCCOE आणि PCCOE रावेत, PCCOE R. त्याचबरोबर नूतनचे 2 इंजिनिअरिंग कॉलेजेस यावर्षी मर्ज होतात आणि इट इज गोइंग टू बी 1 NMIT. त्यांना आमचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट आहे, मीन्स ॲज गुड ॲज आवर्स. हे तिन्ही इंजिनिअरिंग कॉलेजेस पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. त्यापैकी PCCOE ऑटोनॉमस आहे. आणि कॉलेजेस कसे पुढे जातात की 10 years back our PCCOE was one of the college in Pune, and now after 10 years what is the situation? One of the best college in Pune. तर हा चेंज कशामुळे होतो? तिथलं कल्चर, मॅनेजमेंट सपोर्ट, स्पेशली प्लेसमेंट. वी आर नोन फॉर द प्लेसमेंट्स. आणि फक्त PCCOEच्याच विद्यार्थ्यांची किंवा PCETच्याच विद्यार्थ्यांची काळजी घेत नाही, तर बरेच आमचे फुल कॅम्पस ड्राईव्स होतात. तर अशा ठिकाणी मार्क्स घेताना ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला खूप चांगले मार्क्स लागणार आहेत. पण त्यावेळेसही तुम्ही अजून बराच विचार करू शकता की तुमची कॅटेगरी कोणती आहे, ओपन आहे का, OBC आहे का. आणि स्पेशली जर ST असेल तर तुम्ही इलिजिबिलिटी बघा तुमची. यू मस्ट बी इलिजिबल. आणि मला वाटत नाही पुण्यातल्या कुठल्याही चांगल्या कॉलेजमध्ये ST कॅटेगरी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येईल ॲडमिशनचा. तर ही माहिती अवश्य ठेवा. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी दुसऱ्यावरती विसंबून असण्यापेक्षा तुम्ही इंजिनिअरिंग ॲडमिशनची माहिती काढा, तुम्हाला समजतं. आणि समजल्यानंतरही तिथे जाऊन खात्री करायची. आणि काही विद्यार्थ्यांना काय असतं की मार्क्स कमी आहेत पण मला हेच कॉलेज पाहिजे. तर महाराष्ट्र शासनाने किंवा गव्हर्नमेंटने ती पण सोय केलेली आहे की प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजला, प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजला एक्सेप्ट COEP गव्हर्नमेंट कॉलेज, 20% जागा हा मॅनेजमेंट कोटा असतो. आणि मॅनेजमेंट कोट्याचे ॲडमिशन घेण्यासाठी मी स्ट्रेट वे सांगेन की कॉलेजला जा, तिथं ॲडमिशन सेल असेल, ॲडमिशन डिपार्टमेंट असेल. आणि काही जर समजत नसेल तर डायरेक्टली प्राचार्यांकडे जायचं. प्रिन्सिपल काय सांगतील तुम्ही ॲडमिशन हेडला भेटा. आणि स्पेशली आता 100% मी सांगतोय की आवर ग्रुप इज वन ऑफ द बेस्ट इन पुणे अलॉंग विथ PICT, VIT, कमिन्स इट इज स्पेशली फॉर गर्ल्स. जर तुम्ही टॉपचे 3, 4, 5 नावं जर काढला तर PCCOE अँड PCCOE रावे, दीज आर द 2 कॉलेजेस इन दॅट लिस्ट. आणि या मॅनेजमेंट कोट्याच्या ॲडमिशनसाठी जर तुम्हाला खूप कमी मार्क्स मिळणार आहेत असे वाटले, खूप मोठी शंका असेल, आणि त्याबरोबरच तुम्हाला PCU किंवा NMIT किंवा अजून बरेच
व्यवस्थित कॉलेजेस आहेत तिथं पण ॲडमिशन घ्यायचं नाही. फक्त या टॉप मोस्ट कॉलेजेसमध्ये जर घ्यायचं असेल तर तुमचा 12चा रिझल्ट लागल्यानंतर किंवा CET लागल्यानंतर इमिडिएटली किंवा आतापासूनही तुम्ही कॉलेजला भेट देऊ शकता. आणि भेट दिल्यानंतर कॉलेजशी संलग्न असलेल्या व्यक्तीशी कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजच्या ऑफिसमध्ये बसलेल्या व्यक्तीशीच कॉन्टॅक्ट करा. कारण आम्ही ॲडमिशनमध्ये असल्यामुळं बऱ्याच वेळेस बऱ्याच गोष्टी आम्हाला ऐकीव असतात की मिसगाईड केलं जातं. इंजिनिअरिंग ॲडमिशनमध्ये माझा अनुभव आहे की गाईड करण्यापेक्षा मिसगाईड करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तर तुम्ही ही काळजी घ्यायला पाहिजे की हु इज आवर रिअल गाईड, ट्रू गाईड, ती काळजी घ्यायला पाहिजे. आणि स्पेशली मॅनेजमेंट कोटेच्या ॲडमिशनसाठी कदाचित आय विल बी इन PCU, PCCOEच्या कुठल्याही रिलेटेड संस्थेमध्ये रावेत असू द्या किंवा निगडे असू द्या किंवा इवंदो तळेगाव असू द्या, तर माझ्यासोबत इथे आहेत यश थोरात सर. तुम्ही प्रोग्राम झाल्यानंतरही ॲटलिस्ट भेटून ठेवा. पुढे घ्यायचं ॲडमिशन, जायचं भेटायचं की नाही दॅट इज युअर पार्ट, पण तुम्ही भेटू शकता सरांना. आणि दुसरं काय करायचं की तुम्ही इंजिनिअरिंगचे ॲडमिशन घेताना मी ॲडव्हान्समध्ये सांगतोय तुम्हाला काही बेसिक गोष्टी असतात. कदाचित त्या डिटेलमध्ये क्लासमध्ये तुम्हाला सांगितल्या जातील. अँड आय रिक्वेस्ट टू संग्राम सर, राहुल सर की पुन्हा विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम होतात. तर आत्ताच तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये स्वतःसुद्धा काम केलेलं आहे, खूप काम केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की मिनिमम डॉक्युमेंट काय लागतात ते आता वेळ आहे, त्यांना सांगा. आणि त्यानंतर फॉर्म कसा भरायचा. फॉर्म भरणं काही खूप अवघड नाही. त्यासाठी कुठल्याही तुम्हाला बाहेर एखाद्या टपरीवरती जाऊन फॉर्म भरायची गरज नाही. तुम्ही क्लासमध्ये येऊन किंवा कुठल्या तरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन व्यवस्थित भरू शकता. आणि फक्त तुमचीच इन्फॉर्मेशन द्यायची असते. त्यानंतर तुम्हाला तुमचा मेरिट नंबर समजतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर 1.5 लाख विद्यार्थी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार असेल तर तिथं तुमचा नंबर किती आहे. वेदर इट इज 5,000, 3,000, 1,000, 2 और 80,000. आणि तो नंबर बघितल्यानंतर स्पेशली ऑप्शन फॉर्म जे भरायचे असतात तिथं सगळ्यात जास्त काळजी घ्यायला पाहिजे. तो अधिकार तुम्ही दुसऱ्यांना देऊ नका. कारण दरवर्षी किमान मी कॉलेजमध्ये 30 ते 40 विद्यार्थी असे भेटतात की त्यांचा ऑप्शन फॉर्म दुसऱ्यांनीच भरलेला असतो. त्यांना खूप चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकलं असतं. ते न मिळता ॲव्हरेज ठिकाणी ॲव्हरेज ब्रँचमध्ये मिळतं. तर ही प्लीज काळजी घ्या. आणि दुसरं एक मी सांगेन की इंजिनिअरिंग फ्यू इयर्स बॅक ब्रँचला खूप महत्त्व होतं. सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग एक 10 इयर्स बॅक कम्प्युटरला कोणी ॲडमिशन घेत नव्हतं. मेकॅनिकल वॉज राईट ॲट द टॉप. त्या अगोदर ANTC वॉज राईट ॲट द टॉप. काही काळ सिव्हिल इन 90s. आणि आत्ताची राईट नाऊ कंडिशन काय, एव्हरीबडी इज आस्किंग फॉर कम्प्युटर्स. दॅट इज द रिॲलिटी. पण त्यापुढेही जाऊन मी सांगेन की आता प्रत्येक ब्रँचमध्ये वेदर इट इज मेकॅनिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन और इलेक्ट्रिकल, मिनिमम 25% सब्जेक्ट दीज आर कन्सर्न विथ कम्प्युटर्स. म्हणजे आज मेकॅनिकलचाही विद्यार्थी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जाऊ शकतो. त्यामुळं एक डायरेक्ट माझा तुम्हाला सल्ला असेल की ब्रँचचा खूप विचार करू नका. तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं ना, व्यवस्थित कॉलेज निवडा. आणि त्या कॉलेजच्या जेवढ्या ब्रँचेस आहेत त्या ब्रँचमध्ये कुठेही ॲडमिशन मिळालं तरी काही हरकत नाही. जास्तीत जास्त एखादी दुसरी ब्रँच तुम्हाला नकोच आहे ती स्किप करा फक्त. तर या पद्धतीनं तुम्ही एक ऑप्शन फॉर्म भरायला पाहिजे. आणि ही जर काळजी घेतली तर इंजिनिअरिंग ॲडमिशन्स इज वन ऑफ द इझिएस्ट टास्क. आणि मी नीटचं पण बघत होतो. आय एम नॉट एक्सपर्ट ऑफ नीट, पण मोस्टली ऑल माय फ्रेंड्स आर डॉक्टर्स.
those are deans somewhere working. So that is only because of the लातूर पॅटर्न. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, MBBSला जायचं असेल तर एक्स्ट्रीमली हाय स्कोर असायला पाहिजे. ॲज पर माय नॉलेज फॉर ओपन इट मस्ट बी 600+. तो हाय स्कोर असायला पाहिजे. ते टार्गेट ठेवा, काही हरकत नाही. मिळू शकतात, असं काही नाही की जास्त मार्क मिळणार नाहीत. जर फायनान्शियल कंडिशन्स, जर फायनान्स जर बघितला तर मी मेडिकलमध्ये प्रायव्हेट सजेस्ट करणार नाही. मेडिकलमध्ये प्रायव्हेट सजेस्ट करणार नाही. अशा विद्यार्थ्यांना माझं ओपन आव्हान असेल, यू होल हार्टेडली ट्राय फॉर द MBBS. 100% ट्राय करा. त्यासोबतच आता काही जणांना संधी नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी मॅथेमॅटिक्स ठेवा. कुठल्याही विद्यार्थ्यासाठी पुढे किंवा आपल्या जीवनात पण मॅथेमॅटिक्स वन ऑफ द मोस्ट लॉजिकल सब्जेक्ट. मॅथेमॅटिक्सचा राग करू नका, मॅथेमॅटिक्स ठेवा. तुमचं मेडिकल काही मार्क्सनी जातं आहे, मॅथेमॅटिक्समध्ये ॲव्हरेज स्कोर पण आहे, तुमचं फिजिक्स केमिस्ट्री चांगलं आहे, तर तुम्हाला इंजिनिअरिंगला खूप चांगला स्कोर येऊ शकतो. आणि बिनधास्त इंजिनिअरिंग करा. यू विल बी कम्प्लिटली स्टेबल इन युअर फ्युचर लाईफ. असं काही नाही की आपण मेडिकलला जायला पाहिजे. मेडिकलच्या सीट्स लिमिटेड असतात. म्हणून मी सांगतोय, ज्यावेळेस विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती असतात त्यावेळेस एक मोठं ऑप्शन राईट नाव हे इंजिनिअरिंग आहे. मेडिकल आहे पण तिथं लिमिटेड सीट्स असतात. तर हे कुठेतरी तुमच्या डोक्यामध्ये असू द्या, फायनल असू द्या. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना काहीतरी टार्गेट ठेवायला पाहिजे. मला इंजिनिअरिंगला या कॉलेजमध्ये किंवा या ब्रँचमध्ये किंवा एवढे मार्क्स मिळवायला पाहिजेत, मेडिकलला पण या कॉलेजमध्ये जायचं आहे. आणि तुम्ही ठरवलं आणि तुम्ही होल हार्टेडली प्रामाणिकपणे जर प्रयत्न केला तर 100% यश मिळतं. आणि कदाचित थोड्याफार फरकाने जर मिस झालं तर ते जे तुमचे एफर्ट्स असतात तुम्ही पुट केलेले, ते तुम्हाला फ्युचर लाईफमध्ये खूप उपयोगाचे होतात. प्रत्येकजण फर्स्टच असावा असं काही नाही, सेकंड पण इक्वली कॉम्पिटंट असतो. तर या गोष्टी लक्षात ठेवा. आणि हे सर्व करताना आपलं कल्चर सांभाळा, चांगल्या सवयी ठेवा. कारण तुमचं फ्युचर कुठे असणार आहे, कोणत्या प्रकारची तुमची कंपनी आहे, इट इज रिअली मॅटर्स. एक जर चांगला ग्रुप एकत्र आला तर मिरॅकल करू शकतो. आणि एखादी जर वाईट ग्रुप दुर्दैवाने एकत्र आला तर इट्स कम्प्लिटली बॅड लक. तो आपण विचार पण करायला नको आहे. फक्त एक चांगल्या विद्यार्थ्यांच्या संगतीमध्ये राहा. आणि जे ॲव्हरेज विद्यार्थी आहेत त्यांना मी नेहमी सल्ला देईन की तुम्ही तुमच्या क्लासमधला, तुमच्या वर्गातला टॉपर बघायचा. पहिले टॉप 2-3 विद्यार्थी बघायचे आणि आपण त्यांना त्रास द्यायचा नाही त्यांचे मार्क्स कमी व्हावेत म्हणून. त्यापेक्षा ते काय करतात या गोष्टी बारकाईनं बघायच्या आणि ट्राय टू फॉलो देम. तुमची ऑटोमॅटिक इम्प्रूव्हमेंट होते. इट टेक्स सम टाईम, थोडा काळ लागतो पण इम्प्रूव्हमेंट होते. आणि हा पण विचार करू नका की मला 10thला कमी मार्क्स आहेत, 9thला कमी आहेत, हाऊ आय विल टेक मोर मार्क्स, हाऊ आय विल गेट द ॲडमिशन इन इंजिनिअरिंग, हाऊ आय विल गेट द ॲडमिशन इन मेडिकल. ते मला तर वाटत नाही की ते खूप महत्त्वाचं आहे. कुठल्या स्टेजला तुम्ही पिकअप कराल काही सांगता येत नाही. आणि तुम्ही ज्यावेळेस तुमचं 11-12च्या एज्युकेशन नंतर पुण्यामध्ये याल तर त्यावेळेचा मी एक सल्ला देतो. कारण आम्हाला नेहमीच काही येऊन तुम्हाला सांगणं होणार नाही की आल्यानंतर आपण थोडे रुरल भागातले असतो, खेड्यातले असतो. आवर इंग्लिश कम्युनिकेशन मे नॉट बी टू गुड, फ्लुएंट. पण आता बरेच इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असल्यामुळे खेड्यातल्या विद्यार्थ्यांचं इंग्लिश चांगलं आहे. म्हणून एकदम तिथं घाबरून जाऊ नका. तुमचे बेसिक्स क्लिअर असतील, तुमच्या विचाराची क्लॅरिटी असेल तर लँग्वेज हा खूप मोठा प्रॉब्लेम नसतो. आपणाला एक व्यवस्थित इंग्लिश बोलता यायला पाहिजे आणि आपण बोलल्याला दुसऱ्यांना समजायला पाहिजे. टीचर्स काय बोलतात ते समजायला पाहिजे. आणि पहिले 6 महिने
पुण्यामध्ये आल्यानंतर थोडा वेळ घ्या, स्टेबल व्हा, पहिला अकॅडमिकवरती कॉन्सन्ट्रेट करा. नाहीतर ॲडमिशन घेतल्यानंतर 4 दिवसांनी गावी यायचं. लोकलचे विद्यार्थी पुढे जातात कारण त्यांचे पॅरेंट्स त्यांना रेग्युलर ठेवतात आणि तुम्ही मागं पडतात. हे माझं क्लिअर कट ऑब्झर्वेशन आहे की बरेच विद्यार्थी चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवतात पण पहिल्या सेमिस्टरला डाऊन होतात. तर ती प्लीज काळजी घ्या. एक पहिले 2 ते 3 महिने विद्यार्थ्यांनी गावाकडे यायचं नाही कारण आपल्याला तिथं स्टेबल व्हायचं आहे, मॅच व्हायचं आहे. इट टेक्स सम टाईम. आणि पॅरेंट्सनी काय करायला पाहिजे की माझा मुलगा मुलगी कधीच बाहेर राहिले नाहीत, शनिवारी रविवारी बोलवू नका पुणे जवळ आहे म्हणून. त्यापेक्षा आय विल सजेस्ट की शनिवार रविवार सुट्टी असेल तर तुम्ही जाऊन 1 दिवस थांबा त्यांच्यासोबत, काही हरकत नाही. पण लवकरात लवकर स्टेबल होऊ द्या. या जर गोष्टी केल्या तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पुढचे 1-2 वर्षे 11वी 12वी आणि इंजिनिअरिंग मेडिकलचे 4 ते 5 वर्ष किंवा कुठलाही कोर्स असेल. मी इंजिनिअरिंगचाच प्राध्यापक असल्यामुळे जास्त दुसऱ्या गोष्टीवरती जास्त बोलणार नाही. पण या दोन्ही क्षेत्रामध्ये 6-7 वर्ष तुम्ही प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने जर प्रयत्न केला तर तुमचं पुढचं 30 ते 40 वर्ष किमान लाईफ हे खूप आनंददायी असेल. तुम्ही समाजात खूप चांगल्या पद्धतीने राहाल. तर हे करण्यासाठी एफर्ट घ्या आणि एफर्ट घेण्यासाठी तुमचे सर्व प्राध्यापक तुमच्या सोबत आहेत, तुमचे पालक सोबत आहेत. कधीही आयुष्यामध्ये तुमच्या टीचर्सना आणि पालकांना विसरू नका. अँड आय एम व्हेरी व्हेरी कॉन्फिडंट की तुमचे टीचर्स या गोष्टी शिकवण्यापेक्षा आचरणातनं दाखवून देतील. आत्ता मी आमचे सर ज्यावेळेस स्टेजवरती होते, प्राचार्य सर, त्यावेळेस ज्यावेळेस सर स्टेजवरती पाया पडतात तर हे खूप चांगल्या कल्चरचं लक्षण आहे. तर मी यापेक्षा काही जास्त गोष्टी सांगायच्या असतील तर कधीही मी स्ट्रेट वे सांगतोय की तुम्ही इंजिनिअरिंग ॲडमिशनला जावा. माझं RG बिरादार नाव टाईप करा. तुम्हाला ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताना काय काळजी घ्यायची, आणि त्यापेक्षाही तुम्हाला जर कोणाला वाटलंच की डायरेक्टली भेटायचंच आहे, यू आर ऑलवेज वेलकम. किंवा सरां थ्रू कॉल करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि आम्ही कुठल्याही संस्थेमध्ये काम करत असो तर विद्यार्थ्यासाठी कुठल्याही कॉलेजमधली पुण्यातल्या जर अडचण असेल तर यू कॅन कम टू अस. तर मला वाटतंय इट्स मोर दॅन इनफ. अजून बरेच जण बोलणार आहेत. अँड स्पेशली आय थँक स्मार्ट ऊर्जा. नाव पण सर ॲब्सोल्युटली खूप छान आहे, स्मार्ट पण आहे, ऊर्जा पण आहे. तर ही संधी दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.